तर आज दिवस 260 आहे आणि आम्ही सध्या एका हॉटेल होतं इथे, त्याच्या पार्किंग मध्ये होतो. एकदम छान, तिथे पाण्याची सोय होती, टॉयलेटची सोय होती. तर सकाळी उठलो आणि आज मी लवकरच टिफिन आमचा जो स्वयंपाक येतो करून घेतला. हा डबा घेतलाय मी सोबत. त्यानंतर मी इथं फ्रुट्स वगैरे, आता चालू गाडीमध्ये फ्रुट्स खायचे. आता खूप जणांचा हा प्रश्न आहे की तुम्ही लहान बाळाला घेऊन एवढं सगळं कसं मॅनेज करता, कारण आम्हालाही पॉसिबल नाहीये ते. जर लहान बाळ असेल आणि जर तुम्ही कंटिन्यू वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहतायत, तर सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात लहान मुलांचा एक प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे खायचा. बाहेरचं खाल्लं की मुलं आजारी पडतात. तर आमच्या गाडीमध्ये आम्ही असं बनवलंय किचन की प्रॉपर घरातल्यासारखं, म्हणजे आपला जो सगळा किराणा माल असतो, जो सगळं ग्रॉसरी असते आपली, ती सगळी ठेवायला जागा आहे. त्यानंतर गॅस आहे, बेसिन आहे भांडे धुवायला, स्वयंपाक करायला नळ आहे, डायरेक्ट नळाला पाणी येतं. असं नाही की बाहेर जाऊन कुठे पाणी आणायचंय मला. तर ह्या गोष्टीने फायदा असा होतो की मी 3 वेळेस व्यवस्थित हेल्दी जेवण रिद्धूला देते. बाहेरचं जास्त खात नाही, बाहेरचं कधीतरी खातो जेव्हा आपण टुरिस्ट प्लेसला मी व्हिजिट करते तेव्हा. एक हा मुद्दा झाला. घातले का शूज ऋतू? हा, कोणी घातले शूज? कोणी घातले? आता हे बाबा दिसत आहेत, तर यांनी आता जस्ट रिद्धूचे शूज घातले. तर असे पण लोक आम्हाला खूप सपोर्टिव्ह मिळतात. फॅमिली असल्यामुळे ते मदत करणे, असं रिद्धूसोबत खेळणे, बरेच भेटतात रिद्धूला माणसं. त्यामुळे रिद्धूची पण खूप जास्त छान ओळख होते माणसांसोबत. त्याला भीती वाटत नाही, वेगवेगळे माणसं तो रोज बघतो. आणि तिसरी गोष्ट आहे की बाळाची झोप. तर झोपेला तो गाडी चालू असतानाही झोपी जातो आणि खाल्लेलं असतं त्याने. आणि दुपारच्या वेळेस समजा आम्ही कुठे झाडाखाली थांबलो, छान सावली खाली थांबलो, तेव्हाही तो दुपारी झोप घेतो. त्यामुळे त्याचं जे रुटीन आहे लहान बाळाचं, त्याच्यामध्ये आम्ही कसलाही खंड पडू देत नाही. आणि अजून एक गोष्ट आहे की आम्ही जेव्हा टुरिस्ट प्लेसला भेट देतो, असंही आपलं जे बाळ असतं ते खेळतं, त्याच्याऐवजी आम्ही एखाद्या टुरिस्ट प्लेसला भेट देतो, असे तर वेगवेगळ्या माणसांशी भेटतो. त्यामुळे आम्ही जास्त आजारी पडत नाही आणि रिद्धूही खूप छान एन्जॉय करतो.